स्वागत। नायलॉन मांजाचा वापर व विक्री टाळा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांचे आवाहन। नायलॉन मांजाच्या वापरावर आणि विक्रीवर बंदी आहे, तसे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याने नायलॉन मांजाचा वापर व विक्री टाळावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी केले आहे। नायलॉन मांजाचा वापर नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण करतो आणि त्यामुळे असंख्य अपघात होतात, ज्यामध्ये नागरिकांची जीवितहानी देखील होते। मांजाचा वापर सर्वसामान्यांच्या जीवाला वाढत्या प्रमाणात धोका निर्माण करत आहे, त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेसाठी नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री करणाऱ्यावर पुढील कारवाई केली जाईल। नायलॉनच्या दोरीने पतंग उडवताना आढळलेल्या कोणत्याही व्यक्तीला 25,000 रुपये दंड आकारला जाईल। जर ती व्यक्ती अल्पवयीन असेल तर दंड त्याला पालकाकडून वसूल केला जाईल। जर कोणताही व्यापारी नायलॉन मांजाची साठवणूक करताना किंवा विक्री करताना आढळला तर त्याला 2,50,000 रुपयाचा दंड आकारला जाईल। दंडाची रक्कम तात्काळ भरली नाही तर संबंधित प्रकरणात जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातील महसूल अधिकारी यांच्या मार्फत जमीन महसूल म्हणून ही रक्कम वसूल केली जाईल। वसूल केलेले सर्व दंड माननीय उच्च न्यायालय विभागीय खंडपीठ नागपूर यांच्या नावाने उघडलेल्या पब्लिक वेलफेअर अकाउंटमध्ये जमा केले जातील। खात्यात जमा केलेली रक्कम नायलॉन धाग्याने जखमी झालेल्यांच्या उपचारासाठी आणि आर्थिक मदतीसाठी वापरली जाईल। ही सार्वजनिक सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर अज्ञानाचे कोणतेही निमित्त स्वीकारले जाणार नाही। सर्व नागरिकांना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी नायलॉन मांजा वापर आणि विक्री टाळण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांनी केले आहे। A7 न्यूज साठी अनिस अहमद, हिंगोली।